परिभाषा आता आपण भाषणं सुद्धा ऐकली की नाही, मित्र मैत्रिणी मित्र कुठे कोणी सगळ्या मैत्रिणीच आहेत, खरं आहे की नाही? पण मैत्रिणी नाही, ही मैत्रिणी म्हणते. मी काय म्हणणार तो ओळखते का? माझ्या उपस्थित असलेल्या नाती, बरोबर आहे की नाही? जरा वर्गात शिकवतात शिक्षक, तर मला तुम्हाला बघून मी फारच वेगळ्या विचारात गेलो. 38 वर्ष नोकरी झाली, 18 वर्ष शाळेच्या वातावरणात मी शेकडो शाळेत गेले. मला अधिक फार सुंदर अनुभव आला अशा या शाळेची. प्रति सावित्रीबाई फुले सॉरी माझं नाव समजा तुम्हालाच पहिल्यांदा वंदन. पण ह्या मुलींना सांभाळणं इतकं पुण्य काम. हिमालयात हजारो वर्ष सुद्धा तपश्चर्या केली तरी एवढी बरोबरी होणार नाही. हे काम चांगलं. अशा या श्रीमंत आमदार मॅडम, माझे मित्र संजय कदम साहेब, हे जे नेहमी कायम सातत्यानं कामात असतात, विधायक कामात असतात, ती ग्रामपंचायत माझे सदस्य पण आहेत लहानपणापासून. आणि एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला इथं तर त्यांची माहिती मी देणार आहे. ते माझे साध्याई बर्दरे सर. आणि त्या सगळ्यात मी उपस्थित मुलींनो, शाळेत वर्गात शिकवतात का नाही? किती टक्के लक्षात राहतं? किती टक्के राहतं? बघा, बोलणं चालेल ना फारच. मुलींनो, तुम्ही एक तर पहिल्यांदा बिलकुल घाबरता कामा नये. आता ती शेवटची मुलगी जी भाषण करायला आली, खरं की नाही बा? दुसरी 3 नंबर उभी राहू दे. तूच नाही भाषण करायला आली, तुला परमेश्वराने केवढी पर्सनॅलिटी दिली की नाही चांगली, पण तू लपत आली. मला नाही आवडलं. बेधडक या, हे शिकवायचं. बेधडक या. बेस्ट. आपल्या राष्ट्रपती कोण आहेत? आपण जरा संवाद करू. भाषणात काय लक्षात राहत नाही. मला हे आवडतं, चालेल का? राष्ट्रपती कोण? मुर्मू मॅडम आहेत. आणि अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला. बरोबर आहे की नाही? तर ह्या कशामुळे आहे? ही 2च उदाहरणं, असे करोड आहेत, करोड उदाहरणं आहेत. आपले चीफ सेक्रेटरी बाई आहेत, सबंध महाराष्ट्राच्या मुख्य अधिकारी बाई आहेत, कितीतरी आहेत. आणि इथं पण बाई आहेत. तर हे कशामुळं? कोण सांगताय? बोल, पण दिसेल बोल. शिक्षण. आता अगोदर त्याला थोडंसं बदल करतो. कलेक्टरच्या परीक्षेला UPSCची परीक्षा होते, कुणाला माहिती आहे ना? तर त्या परीक्षेला 10 ओरल तोंडी परीक्षेला 10 सेकंदात उत्तर दिलं आणि ते जर उत्तर बरोबर असलं तर 100% मार्क पडतात. आणि ते उत्तर जर चुकीचं असलं तर 50% मार्क पडतात. तर त्या मुलीजवळ दाढ आहे, ती घाबरत नाही. ती कुठलाही प्रसंग कलेक्टर नेमल्यानंतर कोणताही प्रसंग येऊ द्या, ते निभावून नेणार. धरण फुटलंय आणि आता काय करायचं? निरोप कलेक्टरलाच मिळणार ना. तो जर असा चिंता करण्यात बसला तर तो कलेक्टर आहे का? नाही. त्यानं धडाडीत काम केलं पाहिजे. मला का सांगायचं तुम्हाला? अजिबात घाबरू नका. जरी चुकीचं उत्तर दिलं तर ते पुन्हा दुरुस्त करता येतं. पण उत्तरच दिलं नाही तर काहीच नाही, बोर्ड काढा. आता माझ्या दृष्टीनं मुर्मू मॅडम आणि निर्मला सीतारामन या निव्वळ सावित्रीबाई फुलेंच्या मुलं आहेत. निव्वळ सावित्रीबाई फुले, अतिरिक्त काही नाही. त्यांनी हे सगळं जे घडवलं आहे त्यांच्यामुळं स्त्री घडली, चांगली सुशिक्षित झाली. स्त्रीमुळं जग सुधारलं. कितीतरी आता असे अनेक उदाहरणं आहेत. ठीक आहे, खूप उदाहरणं आहेत बाळांनो. पण
पण तुम्ही एक लक्षात घ्या, मालक तुम्हाला फार चांगलं सांगताय की तुम्हाला संधी दिली देवा, ती सोडू नका. संधी दिली तर तुम्ही सोडलं तर काय होईल? काय होईल? कोणाचं नुकसान होईल? वेळीच नाही काम केलं तर कोणाचं नुकसान होईल? बरोबर, करेक्ट आहे की नाही? पण वेळेचं नियोजन करा आणि नियोजनानुसार तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा. मुकेश अंबानीची मुलगी जर उद्योगपती झाली तर फारसं कौतुक नाही बरं का, पण ही मुलगी जर उद्योगपती झाली उद्या तर मात्र वर्तमानपत्राचे रताने लिहिले जातील. कारण ही सावित्रीबाई फुले वसतिगृहातली मुलगी आहे आणि ती उद्योगपती झाली पोटात. अरे तुम्हाला काय बघा, सुधा मूर्ती माहिती आहेत का कोणाला? माहिती आहेत का? साधे आहेत त्या, तर ते इन्फोसिस कंपनीच्या मुख्य अध्यक्ष आहेत. त्यांना पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे. आणि अशा कशामुळे त्यांचं ते कौतुक असतं तर त्यांची राहणी अगदी सिंपल आहे. त्या राहणीवर त्यांचं काय मोजमाप होतं का? नाही. तर हा एक मनात सोडू नका की मी अशी साधी राहते म्हणूनसाठी माझं नाव होणार नाही, की कशावर यातली मुलगी होणार नाही, कशावर होणार नाही, होणार 100% होणार. फक्त संधीचा उपयोग करा. मी तुमच्याशी बोलतोय ना तर तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. मुली किती चांगल्या असतात, सगळ्यात मुली पाहिजे. अरे मी सुद्धा तुमच्यापेक्षा गरीब होतो, आता काय पाहिजे? तुमच्यापेक्षा मी गरीब होतो. मनात तसं काय नका की मी वसतिगृहात शिकते, मी वसतिगृहात मला सांभाळतात, पण ही माऊली सांभाळते असं म्हणा, म्हणजे मग तुम्हाला आपुलकी. बरोबर आहे का नाही? तर ते मला आज इतकं बरं वाटलं की त्या हजारो मुलं असण्यापेक्षा ही 50 मुलं, एवढा मला आज आनंद झाला. फार योग आहे एवढा. मी आता कोणीतरी सांगितलं ना नायगाव, कोण मुली? तूच बोललीस ना की नायगावला त्यांचं हे घर आहे. कोण बोलली? तू बोलली का? सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल कोणी बोलले? मला सांग, बोल, मोठ्यानं बोल, मला बरं वाटेल. मी बोलले. व्हेरी गुड. लागायचं नाही बाळा. मी माझ्या शाळेत विचारायला कुठली मुलगी माझ्या काल तू का तू हळू बोलली? मोठ्यानं बोल, कागान बघ माझ्याकडे, एकटक बघ. आलं लक्षात? तर तू काय म्हणली? मी सावित्रीबाई फुले म्हणलीस का नाही? तू म्हटली की नाही? तू मला ओळखलं नाही. मग तू म्हणलीस का नाही मी सावित्रीबाई फुले? मग फुलेनी मला, त्यांनी मला ओळखलं का नाही? तू मला तू म्हणले शब्द मी. अरे मी सावित्रीबाई फुलेंचा पाहुणा आहे. नायगावच्या ना विनोदाने सांगितलं तुला पटावं, असा वस्तू मोकळं व्हावं, प्रेशर घेऊ नये, बिलकुल प्रेशर घेऊ म्हणूसाठी तुम्हाला. आणि आताचं जगात एक देश असा आहे की त्या देशामध्ये ज्याला गरिबापासून श्रीमंतापर्यंत जे व्हायचे त्याला होता येतं. अडथळा कसलाही नाही, वशिला नाही, पैसे नाही. असं कुठला देश आहे सांगा बरं? व्हेरी गुड. काय हरकत नाही. म्हणून तरी खालच्या स्तरातले माणसं हो की नाही, क्रीडा, कला आणि विद्या या क्षेत्रामध्ये वरिष्ठ होतात. आणि हा निर्णय शासनाने घेतला, पण शासनाने घ्यायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे आता मी तुम्हाला का सांगते की लहान असला तरी लक्षात घ्या, मोठे तुम्हाला कळतं आता, विज्ञानाच्या प्रमाणात तुम्ही मोठे आहात आता, तर तुम्हाला कधी मनात त्यांना निर्गंड काढून टाका की मला साधं राहावं लागेल, मला साधी नोकरी करायला लागेल. फक्त त्याला अट एक आहे बाळांनो की तुम्हाला मेरिटमध्ये उतरावं लागेल. काही वशील लागत नाही, फक्त तुम्हाला मेरिटमध्ये जर उतरायचं असेल तर तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, कलेचा ध्यास घेतला पाहिजे, क्रीडेचा सराव केला पाहिजे. आहे की नाही? आता मला सहज आपण विचारतो का रागू नका, मी इथं कोण अशी मुलगी आहे बघा, कमी जास्तपणा काय नाही, तुम्ही सगळ्याच नाते मला सांगता. कोण अशी मुलगी आहे की जी पहाटे 5 वाजता उठते, 7वीच्या वरची, 7वी, 8वी, 9वी, 10वी, बरोबर आहे?
ह्या 4 युक्त्यामधली कोणती मुलगी पहाटे 5 वाजता नसलं तर नाही म्हणा. हा अरे बरोबर अभ्यास करता. अरे बापरे बापरे बापरे. अरे फार बरं वाटलं. तुम्हाला एक मी काही जर बऱ्याच गोष्टी सांगतात. मॅडम काही सांगतात, ते काय सांगतात, मी एक सांगतो. माझं एक कला सांगतो. मला जे पटलंय ते आता मी डिक्लेअर करतो. जी मुलगी पहाटे 5 ते 6:30 अगदी मनापासून अभ्यास करते, 7वी पासून 8वी पासून ती 100% कलेक्टर व्हायला पाहिजे. पण मात्र खाडा नाही करणार. लग्न आहे, भाऊ आलाय, आजी आली, सण आहे, हे नाही त्या दिवशी बरोबर आहे की नाही. माझं कौतुक तुम्हाला नाही सांगत. मॅडम मी इयत्ता 9वी पासून आज अखेर पहाटे 5 वाजता मला पेन्शन मिळते. मुलं सगळे चांगले आहेत, काही चिंता नाही. पण ती जी सवय लागली ती आम्ही अशा परिस्थितीनं मी बाहेर आलो. तुम्ही सुद्धा येणार, तुम्ही पण येणार बाळा. कसं येणार सांगतो तुम्हाला. माझी परिस्थिती अशी तर माझ्या मुलांची तशीच असणार ना. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, गरिबीतच शिकले ना, काय मोठ्या शिकले. हा निवडणूक काढून टाक डोक्यातून. सगळे तुमच्या पाठीशी आहेत. अख्खा भारत तुमच्या पाठीशी आहे. कोणी तुमच्याशी धावली. मी आता इथून पुढे येत जाईल. फक्त एक आहे तुमचं, त्याला आम्हाला साथ अशी मिळाली पाहिजे की तुमचं काहीतरी वैशिष्ट्य तुमच्याकडे आहे. खेळात कोणाचं प्रायव्हेट नाही आहे तुला आता. कले कोण आहे? तो आहे कले. कोणाचं काही कोणाच्याकडे कला अशी आहे, चित्रकला आहे, काही दुसरं काही वस्तू आहे, वस्तू बनवण्याची कला आहे, शिकून घ्या मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका आता या वयामानामुळं सांगायचं राहतं. महाभारत कोणाला माहिती आहे का रे बाळा? त्यातलं श्रेष्ठ पात्र कुठलं? महाभारतात 5 पांडव, सफर कौरव, कृष्ण, ओके नाही, आणि शिवाय दुसरा कर्ण. ह्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण? कुणी सांगा. अरे मगाशी सांगितलं ना, खोटं उत्तर द्या, चुकीच द्या. हा व्हेरी गुड. तू दुसरं कोण म्हणतंय का? बोल बोल बोल. हा बोल लागलं म्हणलं तर बोल 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 बाळा बोल. बसून बोल. काय म्हणते? काय म्हणते? तुम्हाला आवडलं कृष्ण, तुला आवडला अर्जुन. पण मी खरं सांगू तुम्हाला, मी लहानाचा मोठा त्यापासून झालो, त्यामुळे मला कर्ण आवडतं. सगळ्यात जास्त कर्ण. कारण त्याने कृष्णाला तोंडावर सांगितलं, त्यांना कुंतीला तिच्या स्वतःच्या आईला सांगितलं. आई गेली त्याच्याकडे 16व्या दिवशी. कौरवांच्याकडे कोणीच राहिला नाही सेनापती. कर्णाला सेनापती केल्यानंतर कृष्णाने ओळखलं की आता काय हे आपलं गायचं होणार नाही, हे पांडव खलास करू काय. इतकं त्याला भीती होती. म्हणून तो त्याचा आंघोळ करून येत असताना रस्त्यावर उभा राहिला आणि म्हणला, आडवा गेला आणि काय म्हणला, तू कर्ण खरा पांडव आहेस, तू पहिला पांडव आहेस, तुला आम्ही राजा करतो, महाराज करतो, सगळे दास दासी तुझ्या होतील, कुंती द्रौपदी तुझी सेवा करेल. तर त्याने काय उत्तर दिलं बघा. आता ऐका तुम्ही, तिकडं लक्ष द्या. अरे म्हणला, कुंतीच्या पोटी मी जन्म झाला माझा, 1 सेकंद ठेवलं नाही मला नदीत नेऊन सोडलं. दासीनं नदीत नेऊन सोडलं. ती नदीतलं टोपली वाहत असताना एका कोळ्याला सापडलं. कोळ्याच्या बायकोनं माझा सांभाळ केला. ती घाणही म्हणली नाही, कुणाचंही म्हणली नाही. तिचं नाव राधा. ती काय म्हणला? ती म्हणली तिचं नाव राधा. ती मी रानात जंगलात गेलो तर ती वाट बघायची, भुकेल असेल म्हणायची. इतकी तिनं माझी काळजी केली. त्या राधेला सोडून मी आता पांडवाकडे येऊ नाही, त्याची मला जाणीव आहे. मला कुणी मोठं केलं, कुणी सांभाळलं, त्याची जाणीव आहे मला. मी कुंतीचा मुलगा म्हणून कौंतेय नाही, पण मी राधेचा मुलगा म्हणून राधे आहे. बघा,
आणि विचार करा मला कुठे यायचं माहितीये का? कुठे येणार आहे मी? तिथे येणार आहे. तुम्हाला सांभाळलं कोणी, मोठं कोणी ठेवलं याची पूर्ण जाणीवटी करा. आणि उलट म्हणा, एका 50 बलीन जर असं म्हणलं मी एकटी आहे ना, मी अजून दोघींना सांभाळेल मोठी झाल्यानं, खूप कल्याण, खूप पुण्य मिळेल. खरं की नाही? जाणीव ठेवणं हा एक लक्षात ठेवा. आणि ती जाणीव जर तुम्हाला झाली तर तुम्ही मोठं व्हाल, नाहीतर नाही. आता यांनी सांगितलं की चिखल अंगावर फेकलं जातं, माहिती आहे का तुम्हाला? चिखल अंगावर फेकलं जायचं, टोमॅटो फेकले जायचे, पाणी फेकलं जायचं. तर एक दिवशी सावित्रीबाई फुले घरी आल्यानंतर, शाळेतनं घरी आल्यानंतर नेहमी झोपून राहायचे. ज्योतिराव आले घरी यायचे, ते बघायचे झोपली का, आणि शिवाय कणते जरा, कणण्याचा आवाज येतोय. तर ते काय करत 2-4 दिवस झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जोडीला शिक्षिका जी बाई होती त्याला विचारलं, काय रे, तिला काही त्रास आहे का, ती आजारी आहे का, ती कणते का, काहीतरी मला सांग काय. मग तिनं सांगितलं, पण सावित्रीबाई फुले नाही. ती म्हणली, अहो ते जेव्हा शिकवायला शाळेत येतात तेव्हा चालत यावं लागायचं, आतासारख्या रिक्षा काय नव्हतं. आणि हे उच्चवर्णीय तिच्या अंगावर टमाटो टाकायचे, घाण टाकायचे, चिकट टाकायचे, आणि त्यामुळं संपूर्ण पाणी टाकायचे, त्यामुळे संपूर्ण पातळ ओलं होऊन जायचं. बरोबर आहे की नाही? आणि त्याच ओल्या पातळानं शाळेत आल्यानंतर त्यांना दुसरं पातळ नसल्यामुळं त्या संपूर्ण दिवस ते पातळ अंगावर असायचं, तसंच ते शिकवत होत्या. म्हटलं का? आणि त्यामुळं त्यांच्या अंगात कणकणी भरलेली. ज्योतिरावना किती वाईट वाटलं असं सांगा. अरे मी माझ्या बायकोला पातळ घेऊ शकत नाही, एक, कारण त्यांच्याकडे एकच पातळ. ज्योतिराव फुलेंच्या बद्दल माहिती आहे का तुम्हाला? बघा, मनुष्य कष्ट करायला लागल्यानंतर, सेवा करायला लागल्यानंतर, इथं उदाहरण आहे तुमच्याकडं, पण एक ज्योतिरावांचं उदाहरण माहिती आहे का तुम्हाला? ज्योतिराव श्रीमंत होते का गरीब होते? अरे ज्योतिरावांना 350 एकर जमीन होती. ब्रह्मांड श्रीमंत होते, टाटापेक्षा ते जास्त इन्कम टॅक्स भरत होते. सदाशिव आपले पुण्यातलं कॉलेज कोणी बांधले? संभाजी पूल कोणी बांधला? कितीतरी पूल त्यांनी बांधले, कॉन्ट्रॅक्टर होते, खूप श्रीमंत होते ते. पण आज परिस्थिती मी आता सांगितली तेव्हा कशी आली? पातळ नाही बाळगली. कशामुळे आली? मला काय पण, अरे मी आजोबा आहे तुमचा, माझं पण कशाला असतात बरं. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले, विधवा स्त्रियांचं उत्थापन करण्यासाठी आपल्यासाठी झाले ना. पण त्यांनी म्हणले का मी गरीब झालो? नाही, मी हा धडा घ्या, ते गरीब नव्हते, खूप श्रीमंत. मी अजून सर माझं तर मी तुम्हाला एक आजोबा विनंती करेन, एक 5-10 मिनिटं जर तुम्ही कधीतरी आठवड्यात एकदा पुस्तक तुम्हाला मी देईन आणून पटलं आहेत का, तर एक थोडंसं 5 मिनिटं ह्याचं त्याच्यावर कोणाला तरी बोलायला लावलं. कारण ह्यांना कळलं पाहिजे आता बघा किंवा कशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले हे आल्या, मोठ्या झाल्या. आज त्यांचे तुम्हाला हे माहिती आहे का, मुकेश अंबानी सगळ्या भारतात श्रीमंत आहे का नाही? पण त्याचा फोटो तहसील ऑफिसमध्ये आहे का, कलेक्टर ऑफिसमध्ये आहे का, शिक्षण ठिकाणात फोटो आहे का, शिक्षण कार्यालयात कुठं आहे का? लावतात का फोटो? तिथं लावतात फोटो? नाही लावतात. तर फोटो कोणाचा लावतात? सावित्रीबाई फुलेंचा लावतात. प्रत्येक कार्यालयात, पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये त्याच्या डोक्यावर सावित्रीबाई फुलेंचा फोटो असतो. शिवाजी महाराजांचा असतो. शिवाजी महाराजांचं सावित्रीबाई फुलेंचा आधार त्यांच्यामुळं आज आपण आहोत, आम्ही आहोत, तुम्ही आहोत. नाहीतर आपल्याला केव्हा फार उठून गेलो होतो आपण. तर माझ्या एक मुलांना तिथं फार वेळ घेत नाही, सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं. पण ते करणं सुद्धा सोपं होतं कधी, जर का काही शिस्त पाळली तर, काय नियम पाळला तर. आज ठरवून टाका की जी काही मौज करायची आहे ती मी स्वतःच्या हिमतीवर करेन, स्वतः कमवेन आणि मग गाडी वापरेन. वडिलांनी दिलेली गाडी नाही वापरेन.
लक्षात येते का तुमच्या? म्हणजे कर्तबगारी करा अगोदर आणि नंतर मग तुम्हाला त्याचं फळ मिळेल, निश्चित मिळेल. इतके तुमचे मॅडम तुमच्या इतक्या पाठीशी मी तुम्हाला बाकी काही सांगू शकत नाही. थोडंसं 2 गोष्टी मात्र मी तुम्हाला सांगेल चांगल्या की ज्याचा मला फायदा झाला. मॅडम VP राजा नावाचे कलेक्टर ते सांगायचे गॉड इज देअर. समोर आहेत ना, कोण आहे आपल्याला देवात? अतिशयोक्ती नाही बा, तुम्ही सुद्धा माझ्या मुलीसारखेच आहात. मला मुलगी नाही त्यामुळे मी कुणालाही बोलता का हो मुलगी म्हणतो बरं का. कारण आता कोण माझी सेवा कोण करणार, मला दया कोण देणार, माझी प्रेम कोण देणार, मला देणार, मुलगी सेवा कोण देत नाही. तर तुम्हाला बाळांना एक गोष्ट सांगतो, फक्त सुंदर गोष्टी 2 वाक्य सांगतो चांगली. एक तर अहंकार सोडा आणि सकारात्मक करा. अहंकार सोडा, सकारात्मक करा. आणि दुसरं एक वाक्य लक्षात ठेवा, हा सुंदर आहे, करणार का तुम्ही? बघा, केलं तर तुमचं कल्याण आहे. दररोज संध्याकाळी झोपायला जाताना आपण बेडवर जातो का नाही, त्यावेळेला फक्त मला 1 मिनिट आठवण करा आणि एवढं म्हणा, माझ्याकडून आज काय चुका झाल्या, माझ्याकडून आज काय चुका झाल्या. हे VP राजानं सुधाकर करपेनं सांगितलं. कलेक्टर उद्या पण किती सुंदर कलेक्टर होऊन गेलं. माझ्याकडून काय चुका झाल्या हे कबूल करा, पण मोठ्यानं करायचं नाही, मनातले मनात करायचं. नाहीतर आपलं सगळं आपण काय चुका केल्या दुसऱ्या कळतील नाही. तुम्ही करा बघा. हा मला सांगा मॅडम, कधी फोन करून सांगा की एखाद्या मुलीने हा केलं हे की मी आज अभ्यास केला नाही, कमी पडला, जेवण व्यवस्थित केलं नाही, मी काम नीट केलं नाही, मी आज बोलले फार होतं, मी चांगले वागले नाही आज, असं सगळं म्हणा. 1 मिनिट, 1 किंवा 1.5 बस. आणि शेवटी एक वाक्य म्हणा, या चुका झाल्या मी उद्या नाही करणार द्या. त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? कायदेशीर आहे मी सांगितलं ती गोष्ट. कन्फेशन, इंग्लिशमध्ये त्याला कन्फेशन म्हणतात, कबुली जबाब. 164 सेक्शन आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडचा. ही गुन्हा कबूल करणे. महात्मा गांधींनी सांगितले नाही त्यांच्या चरित्रात, मी दारू केलं, मी चोरी केली, मी मटण खाल्लं, सगळं सांगितलं. त्याला काय व्हायचं कारण आहे? त्यामुळे महात्मा गांधी झाले, ते लपवून ठेवतात त्यांचे झाले. तर गुन्हा कबूल करा किंवा चूक कबूल, गुन्हा नाही, चूक कबूल करा, तुमचं आयुष्य बघा किती सुधारते. आता मी इथं गेलं तर संध्याकाळी म्हणणार, रात्री झोपता माझ्याकडनं काही चुका झाल्या का भाषण करताना, काय मी वाईट वागलो का, म्हणजे उद्या नाही करणार. बघा मुलीवर कोणीतरी करा. आणि मी जर का राहिलोच बरेच दिवस तर मला भेटून सांगा की तुमच्या या युक्तीचा फार फायदा, मला तो फार फायदा. आलं लक्षात तुमचे? माझी परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला सांगतो कशासाठी ती. माझं कौतुक बिलकुल नाही. माझं वय हे 85 वर्षाचं. त्यामुळे मी आता किती दिवस मी अरे व्हेरी गुड, मुलगी चांगली बरं का, काय हरकत नाही. पण एक उद्या मी का सांगितलं तुम्हाला असं बोललो की माझ्या मनामध्ये एक अडी आहे की माझ्या आईनं मला घडवलं, राणीबाई, आणि सगळी फॅमिली त्याच्यामुळे झाली. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे हसत खेळत बोलतोय मी तुमच्याशी. भारतात कोळशाच्या खाणी कुठे आहेत, जास्त कुठल्या राज्यात आहेत? असल्याचं होय म्हणा, नसल्याचं नाही म्हणा. सांगा कुठलं बी. पंजाब सांगितलं तरी त्याला 50% मार्क पडतो. कोळशाच्या खाली तरी, कोळशाच्या खाली कुठल्या राज्यात आहेत? ठीक आहे, वेळ नाही घेत मी. त्या झारखंडमध्ये किती आहे? 45 आहे. किती? 43. आणि त्याचं मुख्य अधिकारी कंट्रोल कोणाचा आहे? डायरेक्टरच्या. त्या पोस्टचं नाव आहे डायरेक्टर, बरोबर आहे? तो कोण आहे? तो माझाच मुलगा आहे. माझा मुलगा APSC आहे, तो IAS आहे. मी कौतुक म्हणून नाही सांगितलं, घमेंड आहे कर मला, बिलकुल नाही.
तुम्ही व्हा. तुम्ही सुद्धा होऊ शकता. तुम्ही हे तुम्हाला का आता हा सोडून हा जे गोष्ट नाही सांगितली, सत्य सांगितलं ना, सत्य सांगितलं का नाही, तुम्ही सुद्धा होऊ शकता. मी सांगितलं का कुठलं तर उदाहरण सांगितलं तुम्हाला वाटेल काय बरोबर आहे, पण आता माझंच सांगतो. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी रांचीत होतो, 15 दिवस राहिला. मी जिथं बनले होतात तिथं मी जातो, 15 दिवस राहतो. मला भारत खूप बघायला मिळालं, अलाहाबाद सगळं, हैदराबाद सगळं बघायला मिळालं. तुम्हाला सगळं मिळेल रे. फक्त 5 ते 6.5. नो मम्मी, नो पप्पा, नो फ्रेंड. दोस्ती या वयाच नाही करायची, दोस्ती नाही करायची, ओळख ठेवायची. दोस्त सकाळी भेटायला आला तर तो सबंध दिवस घेतो आपला, आणि ओळख असला तर 15 मिनिटात जातो. दोस्ती आता नाही. ज्या दिवशी मी कमवायला लागेल, कर्तबगारी करायला लागेल, तेव्हा हजारो दोस्त येतील, हजारो येतील. तर आताचा दोस्त काही मला सांभाळू शकत नाही. नो मम्मी, नो पप्पा, नो गॉड, नो फ्रेंड. देवा तू आहेस हे मला मान्य आहे, पण कधी मी स्थिर होतो आणि मग तुझ्या अगदी निवांत पूजा करतो, निवांत चालू स्वतःच्या हिमतीवर सगळं करेन मी, असा निश्चय करून टाक. बरोबर आहे का नाही? तर ते, आणि हे करायचं असेल तर जरा अनेक इतर गोष्टी वाचन करायला पाहिजे. खरे का नाही बाळा? मी मला हा नाद आहे बरं का, मी कुठली कितीतरी शाळेत आतापर्यंत गेलोय बरं का. आता बघा काय वाचन करायला पाहिजे. प्रभू रामचंद्र तर माहिती ना अयोध्येची आहेत, माहिती का? तर त्यांनी, आपण दिवाळी साजरी करतो, मग प्रभू रामचंद्राने कोणत्या ठिकाणी पहिली दिवाळी साजरी केली? प्रभू रामचंद्राने कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरात, कोणत्या गावात पहिली दिवाळी साजरी केली? आणि कुठले सांगा ना, मुंबई सांगा, चालतंय. पण धाडस येऊ द्या तुमच्याकडे. बघा हे मला करायचंय की तुमच्यात धाडस आलं पाहिजे. तुम्ही लाजता का? व्हेरी गुड. पण खरं सांगू तुम्हाला, इतकं चुकीचं आहे. प्रभू रामचंद्राच्या वेळात दिवाळीच नव्हती, ते साजरी काय करणार? हे का प्रश्न सांगितलं उत्तर माहितीये का? UPSCच्या परीक्षेचा हा प्रश्न आहे. कलेक्टरला हा विचारला जातो, इतके साधे प्रश्न विचारले जातात. पण मुलांचा अभ्यास यासाठी चतुरस्र तुम्हाला हे पाहिजे, एक नाही. मी तुम्हाला हे का सांगतोय? गंमत म्हणून नाही सांगत, तुम्हाला काय करायला पाहिजे यासाठी सांगतो. वाचन केलं आपल्याकडे, वर्तमानपत्र नाही का? अरे वाचन होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फार चांगलं आहे. कुठला देश असा आहे की जिथं फक्त 40 मिनिटच रात्र असते? कुठला? मी तुम्हाला नाव नाही, नॉर्वेला असतं. तुमचा वेळ घेत नाही, पण माझे 2 हेतू आहेत. एक तर तुम्ही बिलकुल लाजू नका, बिलकुल दबून राहू नका, प्रगल्भ व्हा. बुद्धी प्रगल्भ झाली पाहिजे. नाहीतर मग या माऊलीने इथं इतकं तुमच्यासाठी कष्ट करायचं, इतकं नियोजन करायचं, आणि मग त्यांना प्राप्ती काय, त्यांना समाधान कसं ते? एक मुलगी जर उद्या हे झाली, कलेक्टर झाली, तर त्यांना केवढा आनंद होणार, त्या मुलीला होणार नाही तेवढा येणार. आणि आता आली शोभे आहे फार. आजचं ते वर्तमानपत्र वाचताय ना, प्रताप नगर आहे का नाही ते झोपडपट्टी, त्यातली 2 मुलं मंत्रालयात महसूल सहाय्यक म्हणून झाली. 2 मुलं महसूल सहाय्यक ज्या झोपडपट्टीत. सगळ्या दहीवडी हा दुष्काळी तालुका आहे की नाही, त्या तालुक्यातली हजारो माणसं PTC आणि MPC, हजारो. काय तुम्हाला सुद्धा शक्य आहे, ते सहज शक्य आहे. 5 ते 6.5. नो मम्मी, नो पप्पा, नो गॉड, नो सण बिन काय नाही. आणखीन एक तुम्हाला मदत करणे मॅडम, तुम्हाला सुद्धा त्या मुलीला काही झालं ना तर सिव्हिलला नाही जाता. कोण आहे
सिव्हिलला गेलाय कधी तुम्ही? कोण गेले? हात करा. एक तू काय केलं? गेले होते तू? चला तू तू काय असं द्या, कोणी जाऊ दे. सिव्हिल हॉस्पिटल बघितले का नाही? त्याचा मुख्य कोण आहे? त्याचा मुख्य कोण आहे? डॉक्टर युवराज करते, माझा 2 नंबरचा मुलगा. बघा असं तुम्हाला हात जोडून विनंती, मी गर्व नाही बाळा, मला माझी इच्छा आहे तुम्ही वा. मी ठरवून केलंय ते. 5 वर्ष मी कुणाकडे गेलो नाही, कुणाला पाहुण्याला येऊन गेलो नाही, कुठला सण केला नाही, कुठल्या लग्नाला गेलो नाही, कारण 5 वर्ष फक्त अभ्यास चालू. आता 5 वर्षाचं आम्ही 75 वर्ष आनंद भोगतोय. खरंय करायचं मी जर मला त्याच्यातनं घरातनं मोरे हॉस्पिटलला सोडायला गाडी येते सिव्हिल हॉस्पिटलची. मी माझं काही कौतुक नाही मला त्याचं, कारण मी स्वतः मलाही मी माझ्या पद्धतीने खूप मिळवलंय. मी व्हावं काहीतरी अशी माझी इच्छा आहे. आजचा दिवस कधी सार्थक लागेल जर तुम्ही काही झाला तर ऑर्डिनरी नका राहू, काहीतरी वैशिष्ट्य करा, काहीतरी रेकॉर्ड करा, शब्द वापरा की काहीतरी रेकॉर्ड करीन आयुष्यात. हा माणसाचा जन्म आत्ताच आहे, परत उद्या आहे का? पुन्हा येणार आहे का? नाही. मागं होता का? काहीच नाही. आपल्याला आहे ना आता, संधी साधून द्या. तुम्हाला कोणी तुमच्या पाठीशी अनेक लोक राहतील. मॅडम ह्या कुठलेही शिक्षण आपण सोय करू शकतो. बरोबर आहे की नाही? सांगा तुमचं काही आजार कुणी असली तर तिथं जाऊन म्हणा, सांगा तुम्ही तिथं जा. आणि ते डॉक्टर युवराज करपे कोण आहेत म्हणा, रेट बोला अगदी. आजोबांनी पाठवले ताबडतोब औषध द्या, देऊ नका. तिला विधानच करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आहे की नाही? तुझं नाव काय? बरं बरं. खूप जरा खूप बोलण्यासारखं आहे. मी जरा इतकं मला भारावून गेलो खूप. आता मी रेव्हेन्यू खात्यात नोकरी केली बाळा. मी रेव्हेन्यू खात्यात नोकरी केली तर खरं सगळं सांगायचं म्हणजे अवघड आहे मला. पण ते सुद्धा का सांगतो तुम्हाला, आता मी तुम्हाला म्हणतो ना संधी सोडू नका. त्याचं परत उदाहरण देतो. मी माझं शिक्षण किती कोणाला माहिती आहे का? तुम्हालाही माहिती होतं. माहिती आहे का? कोणाला माहिती आहे? काय माहिती? तुम्हाला माहिती आहे ना? मग सांगू, मी फक्त यशस्वी मॅट्रिक म्हणजे 11वी जुळलो. पण मी संधी साधायचो. मला लहानपणापासून सवय संधी साधायचो. संधी आली की मी ते सोडत नव्हतो. कारण ब्रिटिश होते ना, ब्रिटिशांनी एक परीक्षा ठेवली होती रेव्हेन्यू खात्यात. ती परीक्षा जो लवकर पास होईल त्याला लवकर प्रमोशन. मी म्हटलं की सगळे हिंडतात फिरतात खात्यात फिरतात, आपली परीक्षा पास होऊ द्या. डोक्याला तापलं. माझं जमलं. माझी एकच केस आहे महाराष्ट्रात. कॅन्डिडेट बंद मीडियम झाले, तलाट्याच्याही खाली. मी कॅन्डिडेट होतो, तलाठी होतो, क्लार्क होतो, अहवाल कारकून होतो, नायब तहसीलदार होतो, डेप्युटी करतो. गर्व नाही. परत हात जोडून सांगते, गर्व नाही पडा. तुम्ही वा, मला फार इच्छा आहे कोणतरी होऊ द्या. या माऊलींचं सुद्धा नाव निघेल त्याच्यामुळं, नाही का? त्यांना त्याच्याही वाटतं ना माझ्या मी जे कर्म करतोय, कृत्य करतोय, काम करतोय त्याचं फळ मिळावं. कधी मिळणार? तुम्ही जर UPSC जावं काही कुठले रेकॉर्ड झाले हरकत नाही. तुम्ही इथं मला बोलवलं, नाही का? फार आभारी आहे. आपल्याला सगळ्यांना अनंत अनंत आशीर्वाद. धन्यवाद.